तर आज ना माझी जरा फजितीच झालेली होती, ती काय तर ते पुढे व्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला. तर त्यासाठी व्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा. शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला आता वर आलेली होती मी, जरा कपडे वाळत घालायचे होते मला. तर आज ना सकाळपासून आभाळच आहे. मग असे थोडेसे पाण्याचे थेंबही आलेले होते, मात्र आता थोडं मोकळं झाल्यासारखं वाटत आहे. आणि आता थोडी ऊनही आलेली होती. मग ना टावेल वगैरे धुवायला टाकलेले होते मी, तर तेच वाळत घालण्यासाठी वर घेऊन आलेली होती. तर बाकी सगळे कपडे खाली टाकलेले आहे मी, मात्र टावेल थोडेसे जाडसर असतात, म्हटलं लवकर वाळून जातील म्हणून मग वर आणलेले होते टाकायला. तर चला टाकून घेते. तर आता थोड्या वेळापूर्वीनं छान अशी ऊन निघालेली होती, म्हणून मी लगेच टॉवेल वगैरे मशीनला लावून दिलेले होते धुण्यासाठी. कारण आता वातावरण पाहूनच थोडंसं काम करावं लागतं. मात्र आता थोडं आभाळ आल्यासारखं झालेलं होतं, मात्र पाऊस वगैरे नव्हता. आणि मुलांचेही काही शाळेचे युनिफॉर्म वगैरेही धुवायचे होते मला, तर तेही सगळे मी धुवायला काढलेले होते. आणि ते सगळे कपडे खाली वाळत घातलेले होते. तर सक्षम आत्ताच थोडा वेळ आधी ट्युशनवरून आलेला होता आणि जेवण वगैरे झालं त्याचं. आणि त्यानंतर आता तो कॉलेजला निघालेला होता. तर माझ्या भाच्यासोबत तो कॉलेजला चाललेला होता. तर सक्षम आत्ताच गेला कॉलेजला. आणि आज सॅटर्डे आहे, तर अपेक्षालाही मला शाळेतनं आणायचं आहे आता. तर चला आता तिला घेऊन येते मी शाळेतनं. तर अपेक्षाला शाळेत आणण्याकरिता ना मी निघालेली होती, कारण कामं वगैरे पण सगळे झालेले होते माझे. आणि तसा तर सक्षम जात असतो, मात्र त्याला कॉलेजला जायचं होतं, त्याच्यामुळे मग मी आली होती आज घ्यायला. आणि येता येताना आज माझी म्हणजे अशी फजिती झालेली होती की आता त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त अपेक्षाला त्रास होणार होता. कारण ना येता येता माझ्या गाडीची जी चार्जिंग आहे तीच संपलेली होती आणि ते मला काही माहिती नव्हतं. तर अपेक्षाला शाळेला सुट्टी झालेली आहे आणि शाळेसमोरच्या गार्डनमध्ये ती मैत्रिणींसोबत खेळत होती. बरीच मुलं असतात खेळत इथे शाळा सुटल्यानंतर. काहींच्या व्हॅन वगैरे पण यायच्या असतात. पॅरेंट्स आले की जरा वेळ पॅरेंट्सही बसतात इथे आणि मुलं खेळत वगैरे असतात. तर तिला घेण्यासाठी आलेली होती मी, मात्र अगदी शाळेजवळ येऊनच गाडी बंद पडलेली होती माझी. आणि ते जे गाडीचं मीटर आहे ना, ॲक्च्युली ते थोडं खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चार्जिंग किती आहे हेच माहिती पडत नाही. आणि माझ्यापेक्षा गाडीचा वापर जरा सक्षम जास्त करतो, कारण त्याला रोज ट्युशनला जावं लागतं. मी अधूनमधून नेत असते. आणि आता गाडीला जर धक्का मारत न्यायचं म्हटलं तर ते जरा अवघडच होतं. घरी सक्षमही नव्हता, त्याला जर बोलावलं असतं तर. आणि हेही ऑफिसला गेलेले होते, म्हणून मग शाळेजवळनं यांच्या मित्राचं घर आहे, तर तिथेच मी ती गाडी ठेवून दिली. त्यांचा फोन आलेला होता मला की तू गाडी तिथेच ठेव आणि अपेक्षाला घेऊन घरी जा म्हणून. तर आत्ताच आली शाळेतनं आणि अपेक्षाही कंटाळली. आज पायदळ यावं लागलं तिला, कारण शाळा झाल्यानंतर मुलांनाही थोडंसं थकल्यासारखं होतं. तर चला आता ती चेंज करताय, जेवायला वगैरे देते तिला मी आणि थोड्या वेळात भेटते. तर आज जेवणामध्ये ना मी लौकी, आलू आणि मुगाची डाळ केलेली होती. त्याचबरोबर भात आणि चपात्या केलेल्या होत्या. त्यानंतर मग अपेक्षालाही वाढून दिला आणि मीही तिच्यासोबत जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर आता मला ना जरा मूग भिजत घालायची होती, म्हणून तीच भिजत घालायला घेतली. कारण आता जर भिजत घातली तर सायंकाळपर्यंत ती छान भिजते आणि नंतर मग कोंब येण्यासाठी ती चाळणीत वगैरे काढून घेता येते. म्हणून मग मूग ना भिजत घातली. आणि इकडे बघा मांजर कशी शांत बसलेली आहे. आणि तिचा रंग ना अगदी काळाभोर असा आहे आणि दिवसभर घराच्या भोवताल फिरत असते ती. आणि उन्हाळ्यात तर कूलरच्या जी पाण्याची टाकी असते ना, त्याच्या खालीच ती झोपलेली असायची, कारण त्याच्या खाली ना तिला छान थंड वाटायचं. आणि माझ्या आवाजात जरा तुम्हाला फरक जाणवत असेल तर थोडा सर्दी खोकला वगैरे आहे, त्याच्यामुळे आवाज जरा माझा जड झालेला आहे. त्याच्यामुळे ते आवाज जरा इग्नोर करा आणि व्लॉग एन्जॉय करा. आणि या पॉटमध्ये असलेलं झाड ना वाढलेलं होतं, म्हणून त्यामध्ये आता मी छान मनी प्लांट लावून घेतलेला आहे. आणि पॉट छोटा असल्यामुळे त्यामध्ये माती अगदी थोडीशीच मावते, त्याच्यामुळे मग त्यामध्ये जे झाड छान वाढू शकतं अगदी कमी मातीमध्ये, म्हणून मला ते मनी प्लांटच लावायचं होतं त्यामध्ये. म्हणून मग त्याच्यामध्ये ना छान असं मनी प्लांट लावून घेतलं मी. आणि बघा किती छान दिसतंय ते, अगदी हिरवं हिरवं. आणि तो ग्लास ना लस्सीचा ग्लास आहे, त्याच्यामध्ये लावलेला आहे मी ते मनी प्लांट.
आणि या हँगिंग बास्केटमध्ये ना जो वेल होता ना तर तो दरवर्षीच काही कालावधीसाठी थोडा वाळल्यासारखा होऊन जात असतो. तर मध्येही वाळलेला होता. तर मग त्याच्याच जे बारीक बारीक सगळ्या फांद्या होत्या त्या मी सगळ्या रोवून घेतलेल्या होत्या आणि खूप छान असं झालेलं होतं ते झाड. पण मध्यंतरी मी जेव्हा कुणालच्या लग्नाकरिता गावाला गेली होती त्यावेळी ऊन खूप जास्त होतं, म्हणून समोरची वगैरे पण सगळी झाडं मी मागेच ठेवलेली होती. आणि त्यावेळी काही दिवस मग हे आणि सक्षम घरी होते. तर त्यांनीच मग सगळ्या झाडांना ना पाणी वगैरे घालत होते. तर त्याला ना पाईपाने पाणी टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते झाड ना थोडं खराब झालेलं होतं. कारण काही झाडं अशी असतात की ज्याला अगदी अलगदपणे पाणी टाकावं लागतं. म्हणून आता त्याला ना जरा लक्ष ठेवण्यासाठी मी खालीच ठेवलेलं आहे. त्याला काही हँग केलेलं नाही आहे मी. बघूया ते कसं होतं आहे, काय होतं आहे. आणि बाहेर बघा आता अगदी सगळं आभाळनं झाकून आलेलं होतं आणि वरचे वगैरे कपडे पण वाळलेले होते. तर मी अपेक्षाला टॉवेल वगैरे आणण्यासाठी पाठवलेलं होतं आणि इथले कपडे सगळे काढायला घेतलेले होते. कारण आता पाऊस कधीही येईल असं सगळं वातावरण झालेलं होतं, म्हणून सगळे कपडे वगैरे ना काढून घेतले मी. आणि आज कपडे जरा लवकरच वाळत घातलेले होते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता ते वाळत आलेले होते. काढून घेते. आणि बघा यामध्ये ना पिवळ्या लिलीला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहे. म्हणजे उद्या ना अगदी असा फुलांचा बंचच तयार होणार आहे, इतक्या कळ्या त्याला आलेल्या होत्या आणि खूप छान वाटत होत्या. आणि उद्या फुलं आल्यानंतर तर अजूनच छान वाटणार. आणि आता पावसालाही छान अशी सुरुवात झालेली होती आणि मस्त असा मुसळधार पाऊस सुरू झालेला होता. तर चला असा होता आजचा सगळा व्लॉग. तर इथून पुढचा व्लॉग तुम्हाला उद्या येईल, कारण हा व्लॉग मोठा झाला असता. तर चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.